ताबडतोब पोलिसांना फोन करा. अहो सासूबाई, चोर काय खिडकी ठोठावून आत येणार आहे का? हो, आणि बाजूच्या सोसायटीमध्ये दुपारीच येऊन गेला चोर. अरे पण त्याला अधिक पैशांची गरज असेल ना, तो ओव्हर टाइम करत असेल. तो खिडकी वाजवतोय. मा, अरे खिडकी उघडा ना. बंडा मा म्हणतोय. रौनक, अगं केव्हापासून खिडकी वाजवतोय? खिडकी का नव्हती उघडत तू? तुला किती वेळा सांगितलंय मुख्य दरवाजाने येत जा म्हणून. तुला माहितीये ना इथे सोसायटीमध्ये चोरांचं किती सुळसुळाट झालंय ते. मग इथे मला भीती वाटते ना. एक तर खिडकीतून येतो, वर खिडकी बंदही करत नाही. कळत नाही. नाही नाही, तुला आता असं नाही, तुला ना हँगरनी फोडून काढते. सासूबाई शांत व्हा, तुम्ही किती घाबरताय हो. मग काय, चोर घरात आले म्हणून त्यांचा पाहुणचार करू आणि त्यांचा आनंद साजरा करू की काय? नाही, पण म्हणून घरातल्या बाकीच्या लोकांना शिक्षा का? रौनकनी खिडकीतून नाही यायचं, बाबांनी दुपारी घराबाहेर नाही जायचं, याला काय अर्थ आहे? बघितलंस ना पिलू, तुझी बायको कशी बोलते ते. चोर घरात शिरून माझ्या मानेवरती सुरा फिरवेल ना, तेव्हाच हिला कळेल. सासूबाई, हीच तुमची जी भीती आहे ना, ती त्या चोराला चोरी करायला बळ देईल. असं घाबरून काही होणार नाहीये सासूबाई. इनफॅक्ट घरात चोर आला समजा आणि घरात कोणी नसेल तरी तुम्हाला त्या चोराशी 2 हात करता आलेच पाहिजेत. सेल्फ डिफेन्स आला पाहिजे तुम्हाला. मी बापुरी काय सेल्फ डिफेन्स करणार? फार फार तर मी माझ्या खोलीत जाऊन बसेन, लपून बसेन. मी अजून काय करणार ना. सासूबाई, दारं खिडक्या बंद करून काही होणार नाहीये. चोर असतो ना चोर, तो दारं खिडक्या फोडून आत येतो आणि त्या वेळेला तुम्हाला चोराला फोडता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, सेल्फ डिफेन्स हे अत्यंत महत्वाचं आहे तुमच्यासाठी. बस आता मी तुम्हाला सेल्फ डिफेन्स शिकवणारच. आता तुला हँगरनीच बघतो. हँगर लागेल तू. नाही नाही, माझ्या सुनेने मला आता शिकवलंय. मारू नका. नाही नाही करणार. चोरी करशील? कधीच नाही, कधीच नाही. नको करायला आलायस? नको ना. हँगरनी थोडं लागतं. चोरी करशील? उठा वाशा काढ. मी थांबले तर मारू नका. उठा वाशा काढ. 1 2 3. आता -3. मायनस खालून वर यायचं. खालून वर. -3 -2 -2 -1. -1. आता आडवा हो. अडवा आडवा हो, पाठीवर झोप. कसं? मारू नका मारणार. प्लीज. नाही, काही नाही होणार. काय करताय? आता बघ कसं. हे काय करताय? अगं पण त्याने चोरी त्याच्या आईसाठी केली ना. सासूबाई, तुम्ही एका गुन्ह्याला दुजोरा देताय. म्हणजे त्याने आईसाठी काही केलं तर तो गुन्हा ठरतो का? पिलू, काय ऐकते मी हे? उद्या तू माझ्यासाठी म्हणून काही केलंस तर तो गुन्हा ठरेल. तनू, तू सासूबाईंसाठी चोरी करशील? अगं ती वेळ तूच आणशील ह्याच्यावर. तनू, माझ्यासाठी तू चोरी करशील? नो. ठीक आहे, मग घेऊन जाऊ दे ना. ए चोर दादा, जा, ह्यांच्या माहेरच्या सगळ्या वस्तू आहेत ना, त्या घेऊन जा, घेऊन जा. हो, जा बाळा, सगळं घेऊन जा. चालेल. जा बाळा, हो, जा काय सासूबाई, हो, जा, जा, काय म्हणताय? सासूबाई, तुम्हाला कळते का? कोडणी राहिली. काय तुमच्या भांडणाचा फायदा घेऊन निघून चालला होता हा. असा कसा गेला असता? काय रे, जर आम्ही तुझी बाजू घेतली तर लगेच खरंच सगळं चोरी करून निघालास तू. नशीब चोर दादा, ह्यांच्या जागी मी नव्हते. मी जर असते ना तर तू पायावर उभा सुद्धा राहू शकला नसतास. पण पकडला की नाही मी आला? हो, पण पकडण्यासाठी जे जे शिकवायचं होतं ना ते सगळं मी शिकवलं यांना. अगं तू काय सांगतेस? याला विचार. जेरी सांडलं की नाही मी तुला? पण जेरिसचं ट्रेनिंग आय हॅव गिवन हर. काय शंतनू, आपल्या जागी दुसरंच कोणीतरी जेरीस आलंय हे बघताना काय मज्जा येते ना. साहेब, मला पोलिसात द्यावं.
पण या दोघींच्या तावडीतून सोडवा मला. तुझ्या कर्माची हीच शिक्षा आहे, भोग आता. चोरी करायची आहे ना? कशाला आला चोरी करायला? हा? ए, मारू नको मी खूप मारलं त्याला, खूप मारले मी त्याला, खूप मारले खूप मारले. आपण जेव्हा देवदर्शनाला गेलो होतो लग्नानंतर, तेव्हा मला कडेवर घेऊन 5 पायऱ्या चढायच्या होत्या. तेव्हा 15 चढलास का? हा, कुठून आला तेव्हा एवढा जोर? मला वाटलं होतं स्ट्रॉंग असशील तू. स्ट्रॉंगच आहे मी. तेव्हा कसं तू लाडात यायचं नाही हा. आपल्याला अजून खूप गोष्टी रिअरेंज करायच्या आहेत. अरे पण का करायच्या आहेत या रंकू? का म्हणजे काय? आपण घरातल्या हेवी माणसांना तर नाही बदलू शकत ना. म्हणजे जरा हेवी जड फर्निचर इकडनं तिकडे करू, काय हरकत आहे? मी ना एका सायकोलॉजिकल सर्व्हे मध्ये वाचलं होतं की दर एक 4-6 महिन्यांनी ना घरातले सगळे फर्निचर असे इकडच्या तिकडे रिअरेंज केलं पाहिजे. त्याने काहीतरी होतं. काहीतरी म्हणजे असं माइंड मध्ये असं काहीतरी, असं एनर्जी मध्ये असं काहीतरी पॉझिटिव्ह काहीतरी होतं. म्हणजे नेमकं काय होणार आहे तुला पण माहिती नाहीये, तरी हे सगळं करायला लावतोस तू मला? किती कटकट करतोयस रे तनू. काय घरातल्या 4 गोष्टी इकडे तिकडे करायला लागल्या तर किती कटकट नखरे करतोस. पाप्याचं पितरच नुसता. माझे पप्पा दर 6 महिन्यांनी अख्ख्या घरातलं फर्निचर एकटे इकडचं तिकडे हलवतात. अगदी लोखंडी कॉट कपाट सगळं एकटे. हा अंकू, म्हणून त्यांच्या मानेला अशी इजा झाली आहे का ग? हे म्हणजे काही वर्षानंतर माझं पण आहे. पप्पांची मस्करी करायची नाही हा. तुला पप्पांची मान दिसते पण ते किती स्ट्रॉंग आहेत हे नाही दिसत आहे. तूच फुसकाबार आहे. हे मी फुसकाबार वगैरे नाही. नाहीयेस ना हा? नाही. मग चल आता सासूबाईंची रूम आवरायला जाऊया. ए अरे याला काय अर्थ आहे? यार अंकू, आज सुट्टी आहे मला, तू आज काय सगळे कामं करायला लावतेस? आता आपण हे हॉल केला, ते किचन केलं, आपली बेडरूम पण केली, तर तिची बेडरूम आपण का बदलायची? का म्हणजे काय? बदल करायचा तर सगळीकडे नको का करायला? आणि त्यांना असं लेफ्ट आउट वाटेल ना त्यांचंच नाही केलं तर. हा, हे पण बरोबर आहे तसं. अगं पण आपण लाख बदल करू, ती ऐकणार आहे का? नाही, कॅफे कसा दिसतोय ह्याच्यापेक्षा त्यातले पदार्थ कसे आहेत ना हे जास्त महत्वाचं आहे. कॅफे तसा ठीकठाकच आहे म्हणा, आता पदार्थाची चव घेईन ना तेव्हा मी ठरवेन कसं आहे ते. काहीही बोलताय सासूबाई तुम्ही. तुम्हाला माहितीये का हल्ली कॅफे मध्ये म्युझिक, अँबियन्स, म्हणजे लोक नुसतं फोटो काढायला पण येतात कॅफेज मध्ये. खाणं पिणं ठीकच आहे पण तरी सुद्धा हे सगळं पण इम्पॉर्टंट असतं. अरे बापरे, तसं असेल तर मग कठीण आहे ना कॅफे. का म्हणजे काय? अगं ही सगळी टेबल चुकीची लावली तसं नाही का वाटत तुला? सरकार, आता तुम्हाला या कॅफेची अरेंजमेंट पण चुकीची वाटते? अहो वाटायला लागले म्हणजे काय, चक्क दिसते की डोळ्यांना. काय तो पसारा मांडून ठेवलाय. शी सरकार, तुम्ही थांबाव जरा. इकडचं सगळं हलवाहलवी करायला लागणार. सगळं चुकीचं करून ठेवलेलं आहे. सासूबाई ग्रेट आहात तुम्ही. नाही म्हणजे रोज प्रॅक्टिस झाली ना तुम्हाला प्रत्येक गोष्टीत चुका काढायची, ती यात पण बरोबर दिसली. हॅट्स ऑफ. माझं सोड ग, पण तू नेहमी येतेस ना इकडे, मग तुला कळलं नाही का की सगळी अरेंजमेंट चुकीची आहे म्हणून? हा अगं इकडची टेबल हलवली ना तर अजून 4 टेबल बसतील इकडे. काय तो पसारा मांडून ठेवलाय ते काय नाही. चल आता माझ्या पद्धतीने सगळा पसारा पण आवरूया. चल ये, उठा झालं ना तुमचं सगळं खाऊन? थँक्यू व्हेरी. तुम्हाला ओट्याच्या अगदी जवळ खुर्ची हवी होती बघा. खुर्ची अगदी मी पूर्वी होती त्याच जागेवर ठेवली. आणि वहिनी, तुम्हाला 6 लोकांना बसता येईल अशी डायनिंग टेबलची अरेंजमेंट पाहिजे होती बघा, अगदी तशीच केली आहे. किचन मध्ये ही अशीच अरेंजमेंट परफेक्ट आहे. पण म्हणजे करेक्ट. म्हणजे बेसिकली कसं की तुम्ही पूर्वी जे घर लावलं होतं अगदी तसंच लावलंय. काय बहिणी, उगाच चेंज हवा म्हणून घरात काही बदल करून उपयोग नाही हो. आणि तरी सुद्धा जर तुम्हाला चेंज हवाच असेल तर माझं हे कार्ड घ्या. म्हणजे बघा, संपूर्ण घरासाठी एकंदर 20 ते 25 लाखाचा खर्च होईल. एकदम चकाचक इंटिरियर करून देतो मी. काय 20-25 लाख? हो पण रॉनीने तुमच्या बहिणीला बसमध्ये बसवलं होतं ना? हो, रॉनीने माझ्या बहिणीला फक्त बसमध्ये बसवूनच दिलं, बसच्या खाली येण्यापासून वाचवलं नव्हतं. त्यामुळे जो खर्च येणार आहे घराला तो येणारच. बाकी तुम्ही विचार करा आणि कळवा मला. येतो मी. काय रे, का नाही वाचवलंस त्यांच्या बहिणीला? पण ती नाही गेली बस खाली. नाही काय, चल पिलू आपण सामानाची हलवाहलवी करूया. चल आता
यांच्या लक्षात नाही आलं वाटतं. अरे तुम्ही जे रिअरेंजमेंट केलं होतं ना तेच अगदी परफेक्ट होतं. नाही म्हणजे इतकं परफेक्ट होतं की एका प्रोफेशनल माणसाला सुद्धा ते बदलता आलं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की तुम्ही दोघी डिझायनर झालात. सासूबाई हो सुनबाई, तनुच्या बोलण्यात पॉइंट आहे. हा आपण केवढ्या कमाल इंटिरियर डेकोर करतो बघा. मी काय म्हणते, आपण एक कंपनी सुरू करूया का इंटिरियर डिझायनिंगची? बघा ना, तो डिझायनर कार्ड देऊन म्हणाला 20-25 लाख रुपये घेईन. म्हणजे चांगला पैसा आहे हो या बिझनेस मध्ये. मला तर नाव पण सुचते आपल्या बिझनेसचं. रेडी? अंकिता सरिता इंटिरियर डेकोर्स. थोडासा याच्यात बदल करूया का आपण? रेडी? सरिता अंकिता इंटिरियर डेकोर. आय थिंक अंकिता सरिता बेटर वाटतंय. सुनबाई, मला काय वाटतं, हे नावाबिवाचं होत राहील. आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया ना आपल्या बिझनेसची. आपण सामानाचे रिअरेंजमेंट करूया. चला. हो चालेल. चल. मग मी ठरवलं की या दोघींमध्ये रश्शी खेच होण्यापेक्षा आपणच रश्शीवरचे कपडे इस्त्री करायचे. सिंपल. शी, तुझ्या आईसारखे पिझे मारू नकोस तू. बाबा पण मुळात ना, आज तू सुट्टीचा दिवस सत्कारणी लावलास. या दोघी सासूजनांमधलं भांडणाचं कारणच संपून टाकलंस तू. आणि बाबा या दोघींमधली भांडणं थांबवण्याकरता मी इस्त्री करायला घेतली. पण आज इस्त्री करता करता मला जाणवलं की मी शेवटची इस्त्री कधी केली होती हो. नाही म्हणजे शाळेत असताना तुम्हीच माझे कपडे इस्त्री करून द्यायचा. तुम्हाला आठवतं, कधी कधी वीज नसायची तेव्हा तुम्ही तांब्यामध्ये गरम पाणी घालून त्याच्यावरनं फिरवायचात कपड्यांवरनं. नाही म्हणजे काय, शाळेत जायला आईचा पिल्लू टिपटाप कपड्यात तयार. मग मी ऑफिसला जायला लागलो. तुम्ही माझ्या आधी ऑफिसला जायचात, म्हणून मग माझे कपडे आई इस्त्री करायला लागली. नंतर मग अंकू आली, मग अंकू करायला लागली. कधी कधी मी पण करायचो एखाद्या वेळी. कसं असतं ना, म्हणजे आपल्याला आपले कपडे टापटीप हवे असतात, पण आपण मात्र कधीच इस्त्री करत नाही. आणि हल्ली तर आपण सगळे कपडे लॉन्ड्रीवाल्यालाच देतो. पण नाही, आज इतक्या दिवसानंतर हे कपडे इस्त्री करतोय, खरंच खूप बरं वाटलं बाबा. बघितलंस पिल्ला, एक स्त्री पुरुषांना शिकवतेच, पण आज एका इस्त्रीने तुला एवढं शिकवलं. नाही बाबा, मला खरं इन्स्पायर तुम्ही केलात. हा नाही, लहान असताना माझे आईचे कपडे इस्त्री करणारे तुम्ही मला आठवलात. मला खरंच हुरूप आला हो. बापरे, अब क्या रुलायगा क्या? हे शंतनू, काहीतरी जळण्याचा वास येतो रे. म्हणता सासूबाई? तुला ठाऊक होतं ना मला आज कार्यक्रमाला जायचंय म्हणून? आणि तुम्हाला माहिती होतं ना मला घाई आहे, मला प्रेझेंटेशनला जायचंय. अगं पण घाई घेत कोणाचा ड्रेस जाळून टाकतं का? हे ना, ज्याचा ड्रेस जळलाय त्यांनी बोललं पाहिजे. बरोबर चोर पकडला. चोराच्या उलट्या बोंबा. तूच माझा ड्रेस हा जाळून टाकलास ना. सासूबाई काही काय बोलताय? तुम्ही माझा ड्रेस जाळला आणि मगाशी मला काय म्हणालात, मी इस्त्री केलीच नाहीये. पण खरंच मिस्त्री केली नाहीये. सासूबाई खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. तुम्ही माझा ड्रेस इस्त्री केला, जाळला आणि लपवून ठेवला कुठेतरी ना. हो का? मग तू सुद्धा माझा ड्रेस जायलास आणि इथेच कुठेतरी लपवून ठेवलास ना. शी बाबा. अरे अरे देवा, या दोन स्त्रिया इस्त्रीपेक्षाही जास्त पेटल्यात. आता भडका उडणार आणि शंतनू त्यात होरपळून निघणार. सासूबाई, ज्यांनी इस्त्री केली त्यांनी ड्रेस जाळला. हो का? अच्छा, म्हणजे मी इस्त्री करता करता आधी माझा ड्रेस जायला, मग त्याच्यावर तुझाही ड्रेस जायला. हो का? नाही ग, तुम्ही दोघींनी ड्रेस जाळले नाहीयेत. तो ड्रेस जाळणारा तर कधीच पळून गेला. तुम्हीच जाळला असेल. तुमचा ड्रेस आहे ना, इस्त्री करायला घेतली, आधी तुमचा ड्रेस जाळला, ते ठीक आहे. पण माझा ड्रेस जाळायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्हाला इस्त्री नव्हती करायची तर तनूला सांगायचं ना. मग तसंच तू पिलूला सांगायला होतस ना इस्त्री कर म्हणून. माझा ड्रेस का जाळलास ग तू? अरे तुम्ही दोघेही शांत व्हा.
ड्रेस जळलेत ना आता, मग दुसरा ड्रेस घालून जा ना. असं काय करता तुम्ही? तुम्ही हा ड्रेस मला माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला दिला होता, किती छान दिसत होता माझ्यावरती, म्हणून आज मी घालून जाणार होते. हिने बघा ना काय करून टाकलं. बाबा हा माझा लकी ड्रेस आहे माहितीये का. हा जेव्हा जेव्हा मी घालून जाते ना मीटिंग खूप चांगली होते. आणि आज खूप इम्पॉर्टंट क्लायंटची मीटिंग होती. बघा यांनी काय करून ठेवलं. हे घ्या बघ बघ तू बघ, हे बघा. हॅलो, मी इस्त्री केली नाही, मी ड्रेस जाळला नाही. मी ही इस्त्री केलेलीच नाहीच आहे, मी ही ड्रेस जायलेलं नाहीये. ठीक आहे मी एक काम करते, मी तनूलाच फोन करते आणि विचारते खरं काय खोटं काय. कर कर कर, पिलूला फोन कर, त्याला बोलावून घे आणि मग मलाही बोलविते. हा मग बघूया काय ते. क्या लवकर. हो तसा तू अचानक गेलास तशा आम्ही अचानक आलो. आणि बरं का माकड, मांजरीनं कळलं बरं का, लोण्याचा गोळा कोणी जायला आणि कोणी लपवला. सॉरी, खरंच सॉरी. तुला काय गरज होती इस्त्री करायची? हा नाही पण तुमच्यात भांडण नको व्हायला म्हणून फक्त, बस, बाकी काही नाही. आणि आमचं काय, आम्ही आमच्या भांडलो असतो आणि नंतर केली असती आपापल्या कपड्यांना इस्त्री. आणि अरे बाबांनी तो मला ड्रेस गिफ्ट म्हणून दिला होता ना रिटायरमेंट नंतर. आणि माझा लकी ड्रेस. सॉरी अंकू, सॉरी आई, पण मी मुद्दाम नाही केलं हे सगळं. इनफॅक्ट मी बाबांबरोबर तेच शेअर करत होतो की इतक्या वर्षांपासून तुम्ही माझ्या कपड्यांची इस्त्री करत आलात, पण आज मला तुमच्या कपड्यांची इस्त्री करायला मिळते तर मला खूप बरं वाटतंय. हेच सगळं त्यांच्याबरोबर शेअर करत असताना ती इस्त्री त्या कपड्यांवरच राहिली आणि मग कपडे जळले. सॉरी, सॉरी अंकू. पण डोंट वरी, मी नवीन ड्रेस घेऊन देतो. ते तर आम्ही घेणारच आहोत. चला द्या कार्ड द्या. देतो. क्रेडिट कार्ड. हा हा, आणि पिलू फक्त एवढ्यावरच नाही बरं का भागणार आहे. चूक झाली की नाही मग त्याची शिक्षाही मिळालंच पाहिजे. आज घरातली सगळी कामं तू करायची आहेस. क्या बात आहे. मग हा, आणि सगळ्या कपड्यांना इस्त्री करून ठेवायची. जाळू नकोस हा. आम्ही पटकन जाऊन आरामात येतो. बरोबर आहे. काय हा, नुसतं बरोबर आहे म्हणून चालणार नाही मंत्री. नेहमी कसं तुम्ही आपल्या पिलूला मदत करता की नाही, फोन करून सगळं सांगता तुम्ही काय काय घडलंय ते, तसंच आज सुद्धा त्याला त्याच्या सगळ्या कामांमध्ये तुम्ही मदत करायची. आणि त्याने जे कपडे इस्त्री करून ठेवलेले असेल की नाही त्याचे छान सुंदर सुरकुत नसलेल्या घड्या घालायच्या आणि आमच्या कपाटात नेऊन ठेवायच्या. कळलं? घोरणाचं ऐकते मी, रोज रोज झोप मोड होती माझी. बस आता उद्यापासनं तू माझ्या बाजूला झोपायचं नाहीस. रोज रोज काही बोलतेस काही. थोडी पुढे गेलीस ना तर आताच जाशील. काय हो? सरकार काय चाललंय तुमचं? का असं चोरून भांडण ऐकतं दुसऱ्यांचं? आणि हे बघा, नवरा बायकोच्या भांडणात शेवटी काही झालं ना तरी नवराच हरतो. हे बघ अंकू, मी झोपेत घोरत नाही. तू काही आरोप करू नकोस हा प्लीज. अच्छा म्हणजे मी खोटं बोलतेय का? ठीक आहे मी एक काम करते, आता पुढच्या वेळेला ना तुझा व्हिडिओच रेकॉर्ड करते. हा आणि एक काम करते, तो व्हिडिओ आहे ना तो घरात सगळ्यांना ऐकवते, म्हणजे सगळ्यांना कळेल मला काय सहन करायला लागतंय ते. इतकी ओव्हर रिॲक्ट का करतेस तू? आणि मला सांग, मी घोरतच नाही तर माझा काय व्हिडिओ काढणार आहेस ग तू? मी एवढं सांगतेय तरी सुद्धा तुला तुझी चूक मान्य करायचीच नाहीये का? तुम्ही सगळे मंत्री ना एकाच माळेचे मणी आहात. अगदी सासूबाईंवर गेलायस तू. काय 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 म्हणालीस? हा, आम्ही सगळे एका माळ्याचे मणी आहोत. माझ्या मुलाची काही चूक नाही तर का तुला सॉरी म्हणेल? हा, उगीच माझ्या लेकर आरोप करू नकोस. नाही बाळा, नाही, माझा मुलगा कधी खोटं बोलू शकत नाही. पिलू तू माझ्या खोलीत झोपाले. हा ना ग शोना. वा सासूबाई वा, म्हणजे मगाच पासून आमचं भांडण चोरून ऐकत होता तुम्ही आणि आता आमच्यात भांडण लावताय. बघितलंस ना तनू, सासूबाई आपलं भांडण चोरून चोरून ऐकत होत्या. तुम्ही दोघं जण ना खरंच, मुलगा रात्रभर घोरून घोरून झोपू देत नाही आणि सासू दिवसभर भांडून भांडून जगू देत नाही. बस आता नथिंग डुईंग, मी घर सोडून चालले. एवढं कुठलं आलं नशीब आपलं. सासूबाई मला चॅलेंज करू नका. मी कशाला चॅलेंज करू तुला? मला चांगलं ठाऊक आहे तू नुसतं बोलतेस, काही घरबीर सोडून जाणार नाहीस, उगीच माझ्या लेकाला धमक्या देत असतेस. हो का? मग बघाच आता तुम्ही, खरंच जाते मी घर सोडून. हट्टी आहेस, एक नंबरची हट्टी.
हट्टी बिट्टी काही नाही, मी घर सोडून चालले. शंतनू ऐकलंस का, मी घर सोडून चालले. जा जा. काय शोधताय सासूबाई? अहो, डाव मिळत नाहीये, आमटी करत ठेवली आहे, नेमका डाव कुठेतरी गायब झालाय. अंकिताने ठेवला असेल. तेच ते वेंधये नुसती एक नंबरची, एक धड काम काही करत नाही. सुनबाई, ए सुनबाई. सुनबाई आहे कुठे घरात? मग अशीच घर सोडून गेली नाही का ती? आता तुम्ही किती हाका मारल्या तरी ती काही परत येणार नाही, पण तुम्हालाही सुनबाई शिवाय 2 मिनिटं चैन पडत नाही ना. पण आता तुम्ही किती अगं अगं सुनबाई अशी हाक दिली तरी ती रिस्पॉन्स देणारच नाही. काय म्हणता सासूबाई? बघा सापडला डाव. असा डाव माझ्यावर कोणी खेळू शकत नाही. हो, कोणी आलं काय नाही गेलं काय मला काही फरक पडत नाही. कसा फरक पडत नाही? फरक पडतो सासूबाई, पण तुम्ही दाखवत नाही यार. काय होतं ना, हक्काची सून आल्यानंतर तुमचं सगळं गणितच बदललं. मनातला राग, मनातलं दुःख, मनातली भडास काढायला हक्काची सून मिळाली ना घरात. हे बघा, सुनबाई या घरात येण्या अगोदर ना मी एकटी राहत होते. या एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच असायची. लागलं तुम्हाला? नाही. सॉरी सॉरी. आज ही भांडी पडणं सारखी पडतायत हो माझ्या हातनं. नाही, ती भांडी आधी पडायची, फक्त तेव्हा राग सुनबाईवर काढता यायचा ना. आता भांड्यांवर किती राग काढला तरी ती काही रिस्पॉन्स देणारच नाहीये. हे असं तत्वज्ञान मला शिकवत बसू नका. हा, तिला जायचं होतं, ती गेली. अहो पण तुम्ही तिला थांबवायला हवं होतं सरकार. अहो पण मी थांब म्हणून ती थांबणार होती का? ती सत्ता सोडून जातं, थांबा. का थांबू, का थांबू? नेहमी मी चुकीची वाटते ना तुम्हाला? मग असं चुका करणारं सरकार हवंय कशाला तुम्हाला? कारण त्याची सवय झाली जनतेला. काय? आता तर मी क्षणभरही थांबणार नाही. शंतनू, शंतनू, हा, शंतनू. काय? सासूबाई, तुम्ही कुठे चाललात? काय सांगू तुला? अरे बापरे, खूप आहे का? मग राहू द्या. नाही 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 नाही, आता ऐकून घे. मंत्रींना असं वाटतंय की माझ्यामुळे तू घर सोडून निघून गेलीस म्हणून मीही चालले आता घर सोडून. अंकू, अंकू, मला माहिती होतं तू परत येणार. नाही म्हणजे आपलं कितीही भांडण झालं तरी या घराची ओढ तुला परत आणणारच. आय न्यू दिस. शंतनू, आता उगाच सारवा करू नकोस. हा, साधा फोन पण नाही करता आला ना तुला मी घर सोडून गेले तर? ए आई, अगं तू कुठे जातेस ही बॅग वगैरे घेऊन? हा, मी सुद्धा घर सोडून चालले. काय? नाही ग, एवढी शांतता नकोय आम्हाला. हा, नाही नाही आई, म्हणजे तुम्ही दोघी जर या घरातून निघून गेलात तर या घराचं सुख, या घराची शांतता राहणारच नाही ना. नाही पिल्लू, जाऊ दे मला. कारण तुझ्या बाबांना असं वाटतं की माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये भांडण होतात. एक मिनिट सासूबाई, हा मुद्दा वेगळा आहे, पण मला एक सांगा, आपण या घरची लक्ष्मी आहोत की नाही? मग आपण हे घर सोडून का जायचं? नाही नाही, आपण ऑलरेडी एक घर सोडून इकडे आलेलो असतो ना. मग नवऱ्यांना आपली किंमत नसली म्हणून काय झालं? आपण हे घर सोडून जायचं नाही. हे शंतनू, अरे आत्ता मी ह्याची बाजू घेऊन सरिताशी भांडत होतो, लगेच या दोघींची युती पण झाली आता. नाही नाही सुनबाई, मला तुझं म्हणणं अगदी पटतंय. अगं पण आपल्या नवऱ्याची जाण असायला हवी ना, त्याचं काय? हो बाबा, अहो आज सकाळी आई माझी बाजू घेऊन हिच्याशी भांडत होती. हो, या आजकालच्या सरकारांचं ना काही सांगताच येत नाही, कधी कुठल्या पक्षाशी युती करतील ना. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य जनतेने ना, सामान्य नाही, अति सामान्य, अतिसामान्य जनतेने खूप सावध राहायला हवंय. नाही नाही, आपल्या नवऱ्यांना याची जाण असो किंवा नसो, आता इथून पुढे आपण हे घर सोडून कधीही जायचं नाही. सुनबाई, मी तुला सकाळी हेच समजावून सांगत होतो. काय होतं ना, तुम्ही मुली अशा आपलं घर सोडून आमच्या घरी येता, म्हणजे परक्याच्या घरी येता, त्यामुळे आम्हाला जास्त काळजी असते तुमची. तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही, तुम्हाला काही त्रास तर होत नाहीये ना, तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळतंय ना.